मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला। या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 30हून अधिक प्रवासी जखमी आहे। रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली। बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय, 30 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर पनवेलमधील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघातात एका चिमुकलीचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहे। काहींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येतंय, तर काहींची प्रकृती गंभीर आहे। ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस ही 35 प्रवासी घेऊन कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथे निघाली होती। पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला। घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बस उलटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। कर्नाळा घाटात अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले। सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। 23 प्रवाशांवर पनवेलमधील MGM मध्ये तर 2 प्रवाशांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे।